नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. चला तर मग बघूया आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज की संसद भवनमध्ये धक्काबुक्कीचा एक प्रकारे प्रकार घडलेला आहे. हे जे प्रकार घडलेला आहे तो पेगसेस, कृषी कायदे, महागाई याचे मुद्दे केंद्रस्थानी राहिलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये धक्काबुक्कीचे एक प्रकारे गालबोट लागलेले आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपाचा नवा अध्याय चालू झालेला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेबाहेरच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप झालेला आहे आणि एक प्रकारे ही लोकशाहीची हत्या म्हणून याचं वर्णन करण्यात येत आहे. त्याच्यासाठी खरंच एक प्रकारे एक समिती नेमायला हवी आणि त्याच्यानुसार एक कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचरणाचं जी पद्धती आहेत त्या त्यांना ठरवून द्यायला हवी. कारण की एक जेव्हा संसद भवन भरतं तेव्हा कितीतरी कोटी पैसे जे आहेत हे लोकांचे पैसे तिथे आपण इन्व्हेस्ट केलेले असतात आणि ते जर व्यवस्थितपणे लोकांसाठी वापरात येत नसेल तर ही खरंच लोकशाहीच्या दृष्टिकोनातून दुःखद अशी बाब आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की भूनिरीक्षण उपग्रह अंतराळात पाठवण्याला अपयश आलंय. देशाचा जो ESO-3 जो भूनिरीक्षण उपग्रह आहे त्याला अंतराळात पाठवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो आणि JSLV प्रक्षेपक यांना गुरुवारी अपयशी ठरवलेलं आहे. यामुळे ही मोहीम ठरवल्यानंतर पूर्ण होऊ शकली नाहीये असं इस्रोला जाहीर करावं लागलंय. आता याच्यामध्ये नियोजित वेळापत्रकानुसार GSLV F-10 चे प्रक्षेपण 5:43 पार पडलं होतं, पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील जी कामगिरी आहे ती नियोजनातून झाली. मात्र क्रायोजेनिकचा जे टप्पा असतो, आता याच्यामध्ये आपल्याला माहित असेल जेव्हा आपण एखादं उपग्रह जेव्हा अवकाशामध्ये पाठवतो तेव्हा त्याच्यामध्ये विविध टप्पे असतात. ते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, त्याच्यामध्ये लिक्विड क्रायोजेनिक इंजिन आहे का आणि प्रत्येक टप्प्यातून जेव्हा ते पारित होतं तेव्हा ते यशस्वीपणे अंतराळात पोहोचतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे ESO जो आहे ते भूनिरीक्षण म्हणजे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट होता. भूनिरीक्षण म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन एक प्रकारे सॅटेलाइट जो आहे तर अर्थ ऑब्झर्वेशन ESO-03 नुसार करण्यात येणार होतं. याच्यानुसार विविध इमेजेस किंवा आपला जो पण डिझास्टर आहे ते रोखण्यासाठीचा जे इमेजेस आहेत ते पाठवलं असतं ESO-0. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ते अंतराळ जे आहे उपग्रह अंतराळात पाठवण्यास अपयश आलेलं आहे. चला तर मग नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज बघूया की शेतकऱ्याकडून साठवणीची मोठी दरवाढीची शक्यता नाही. आता यावेळेस काय झालंय की कांदा यंदा मुबलक प्रमाणात असल्यामुळे होर्डिंग जरी केली लोकांनी तरीही महागाईची चिन्ह नाही आहेत. गेल्या काही वर्षामध्ये आपण बघू शकतो की पावसाचा फटका बसला, तसेच कांद्याचा साठा संपला असं बाजारात तुटवडा आला होता. त्याच्यामुळे प्रति किलोची जी किंमत आहे जवळजवळ 100 रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. प्लस आपण बघू शकतो की मार्केटमध्ये जे होर्डिंग चालू जातं ब्लॅक मार्केटिंगमध्ये, होर्डिंग म्हणजे साठा एक प्रकारे केला जातो की किंमत वाढली जाऊ शकते. म्हणजे सप्लाय जो आहे म्हणजे सप्लाय साइड इन्फ्लेशन आपण ह्याला म्हणू शकतो की सप्लायच एकदम कमी केला जाऊ शकतो पण डिमांड तशीच राहते. डिमांड तशीच राहिल्यामुळे काय होतं की ऑब्व्हियसली तुमची जी मालाची किंमत आहे ती वाढते. परंतु यंदा सप्लाय भरपूर आहे कांद्याचा, त्याच्यामुळे डिमांड जरी वाढली, डिमांड तर ऑब्व्हियसली तेवढीच राहणार आहे, तरीही दरवाढीची शक्यता दिसत नाहीये. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे मुंबईमध्ये 5वे सिरो सर्वेक्षण सुरू आहे. आता हे सिरो सर्वेक्षण काय आहे तर याच्यामध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे की अँटीबॉडीज किती प्रमाणात तयार होतात. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सिरो सर्वेक्षण मुंबईमध्ये घेतलं जात आहे. आता याच्यामध्ये एक ऍड आलेली आहे, ई पीक पाहणी एक ऍप लॉन्च केलेलं आहे सरकारने. त्याच्यामध्ये माझी शेती माझा शेतबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा असा शेतकऱ्यांना सक्षम करणारा ई पीक पाहणीचा जो ऑनलाईन लोकार्पण सोहळा जो आहे तो उद्धव ठाकरेच्या शुभहस्ते होणार आहे. आता याच्यामुळे काय होईल की ई पीक पाहणीचं जे ऍप आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नोंद करता येईल की माझी शेती जी आहे, माझा शेतबारा किती, सातबारा कसा आहे, त्या अशा विविध गोष्टी शेतकऱ्यांना त्याच्या ऍक्सेसिबिलिटी मिळेल. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की आता ही ताजी जी घटना दुरुस्ती केली त्याच्यामध्ये राज्य सरकारनं आरक्षण याची योग्य जातीची यादी तयार करू शकतील आणि 50% मर्यादेचा साक्षमूस लागेपर्यंत त्यास काही अर्थ नाहीये असं लेखकाचं एक प्रकारे मत विचारामध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये आता बघू शकतो की जातीनिहाय जनगणनेचे अधिकार राज्यास बहाल करणारं हे विधेयक आहे आणि ते एकमताने मंजूर झालंय. पण याच्यामध्ये
त्यांनी गोष्ट सांगितली आहे की जेव्हा मुळात संसदेत मंजूर झालेली ही घटना दुरुस्ती गंभीर विषय आणि हास्यास्पदपणे हाताळणाऱ्या केंद्र सरकारमुळे या झालेल्या चुकीची दुरुस्ती होय असं सत्य आहे. आता ही कोणती दुरुस्ती आणि कोणती चूक, तर 11 ऑगस्ट 2018 मध्ये केंद्राने आरक्षण संबंधामध्ये मध्यवर्ती यादीमध्ये एक घटना दुरुस्ती केली होती. त्याच्यामध्ये 102 जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये 338 कलम ब या कलमाचा अंतर्भाव घटनेत केला गेला आणि नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेसला घटनात्मक दर्जा आणि अधिकार दिले. आता नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला घटनात्मक अधिकार दिले आणि ते करताना फक्त मागासांचा मध्यवर्ती यादी असाच उल्लेख झाल्याने राज्याच्या याबाबत अधिकारावर सरळ सरळ अतिक्रमण आहे आणि हा धोका संसदेच्या सिलेक्ट कमिटीने सांगितला होता की राज्याच्या अधिकारावर याच्यामुळे धोका येईल असं सिलेक्ट कमिटीने सांगितलं होतं, परंतु त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने तोच निकाल दिला की मूळ 102 जी घटना दुरुस्ती करताना केंद्राने जी चूक केली आहे तीच न्यायालयाने दाखवून दिली आणि न्यायालयाने राज्याच्या मागासवर्गीय यादी वाढवण्याचा अधिकार नाही असाच त्याचा अर्थ लावला. नंतर 105वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये मुळात अनुच्छेद 342 अ आणि 338 बी मध्ये दुरुस्ती करताना झालेल्या चुकाची ही दुरुस्ती असाच तिचा अर्थ आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण बघू शकतो की इंदिरा साहनीची जी जजमेंट आहे 1992ची त्यानुसार आरक्षणाचं प्रमाण 50%च्या क्षमतेने मर्यादा त्याची ओलांडू शकत नाहीये, परंतु अपवादात्मक स्थितीमध्ये इंदिरा साहनीच्या जजमेंटनुसार ती मर्यादा ओलांडू शकतो. आता या अपवादात्मक स्थितीचा लाभ बऱ्याच राज्यांनी घेतला की एक्सेप्शनल सर्कमस्टन्समध्ये तुम्ही ही आरक्षणाची स्थिती ओलांडू शकता, परंतु या आरक्षणाचं प्रमाण जर आपण राज्यामध्ये बघितलं तर नागालँडमध्ये 80% आरक्षण आहे, छत्तीसगडमध्ये 82% आरक्षण आहे, मिझोराममध्ये 80%, मध्य प्रदेशमध्ये 73, म्हणजे ऑलरेडी यांनी आरक्षणाचा टप्पा ओलांडला आहे 50% आणि महाराष्ट्रामध्ये 65% हे अपवादात्मक म्हणायचं. आता ह्यांनी या अपवादात्मक या वर्डचा जो मिसयूज केलेला आहे सगळ्यांनीच आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच 50% ओलांडून झालेली आहे ही मर्यादा. आता ही जातीनिहाय जनगणना हे एकमेव प्रश्नाचं उत्तर काय आहे की त्याच्यामुळे काय होईल की जाती जनगणना नेमकी काय आहे, किती लोकांचे किती जातीचे किती लोक आहेत आणि ऑलरेडी ही जनगणना 2011ला झालेली आहे, परंतु त्याचे रिपोर्ट्स जे आहेत ते बाहेर आलेले नाहीयेत. आता उज्ज्वला योजनेमध्ये पण दिसतंय की जातीनिहाय जनगणना किती आहे काय आहे, परंतु ह्याचे रिपोर्ट्स दाबले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये हे म्हणायचंय की त्याच्यानुसार रोजगाराच्या संधी किती आहेत याला एक प्रकारे लिंकिंग जातीनिहाय जनगणनेला लिंकिंग लेखकाने केलेली दिसते. आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की जनगणनेची काशी यात्रा. याच्यामध्ये जेम्स प्रिन्सेप जो आहे त्यांनी बनारस शहराची जातीवार रचना केलेली आहे. आता याच्यामध्ये ब्राह्मी लिपी उल्लंघणारा जेम्स प्रिन्सेप वाराणसीत अधिकारी म्हणून दाखल झाला. आता ब्राह्मी लिपी उल्लंघणारा म्हणजे काय की अशोकाचे जे स्कल्पचर्स होते त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपीचा समावेश होता आणि ब्राह्मी लिपी ओळखणारा तो म्हणजे जेम्स प्रिन्सेप. हा युपीएससीला क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी तसंच जनगणना देखील केलेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये बनारस शहराची जनगणना केली त्याच्यामध्ये त्यांनी कुंभमेळ्यामध्ये किती लोकांचा समावेश, किती जणांच्या जातीनुसार चौधरी, दलपती, जतीवार, कोतवाली, महंत ओळखले जायचे त्याच्यानुसार त्यांनी वर्गीकरण करून आपल्याला जनगणना केलेली दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ती आहे की कोलिजन सिस्टीम जी आहे. आता याच्यामध्ये रिक्त जागा जी आहेत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाच्या ज्या जागा आहेत तो रिक्त राहिलेल्या आहेत आणि हा खूपच गंभीर प्रश्न आहे. जर तुम्हाला न्यायाधीशच भरपूर संख्येत नसतील तर लोकांना न्याय कसा भेटणार हा एक प्रकारे ज्वलंत प्रश्न आहे आणि याच्यामध्ये कोलिजियम सिस्टीमचा जो आहे डिबेट चालू आहे सध्या, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपण जर आर्टिकल बघितले तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची जे निवड जी आहे ते प्रेसिडेंट करतो ऑन कन्सल्टेशन विथ सीजीआय. आता याच्यामध्ये बघायचा डिबेट झालाच तर कोलिजियम सिस्टीम बद्दल आपण थोडी माहिती घेऊया की याच्यामध्ये आपण कोलिजियम सिस्टीम मध्ये बघितलं तर जसं मी सांगितलं की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेचे नाव गव्हर्नर जास्त करून रिकमेंड करतात, पण कुणाची रिकमेंडेशन घेतात त्यासाठी सीजीआयची. आता याच्यामध्ये बॅकग्राऊंड ऑफ कोलिजियम सिस्टीम बघितलं तर ड्युरिंग 1970s पॉलिटिकल लिनिंग ऑफ द कॅन्डिडेट बिकेम मेजर. आता याच्यामध्ये ही इम्पॉर्टंट नाहीये. देअरफॉर इट वॉज फेल्ड दॅट रोल ऑफ द स्टेट इन अपॉइंटमेंट ऑफ द जजेस इन टर्म ऑफ आर्टिकल 124 सबक्लॉज 2 आणि 217 नीडेड इन रिकन्सिडरेशन. आता याच्यामध्ये कोलिजियम सिस्टीम मध्ये
जेव्हा कोलिजियम सिस्टीम होत होती, कोलिजियम सिस्टीम म्हणजे काय, की जजेसची निवडणूक जे आहे, सीजीआय सोबत जे 5 व्यक्ती आहेत ते बसून जजेसची नेमणूक करतात आणि जजेसची नेमणूक नंतर ते रिकमेंडेशन जे नाव आहे त्या नावाचं रिकमेंडेशन प्रेसिडेंटला करतात, पण पार्लिमेंट त्याच्यानुसार डिसिजन घेते. याच्यामध्ये जी प्रोव्हिजन आहे प्रायमसी ऑफ सीजीआय, म्हणजे याच्यामध्ये कन्सल्टेशनचा अर्थ की प्रेसिडेंट चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं कन्सल्टेशन घेऊन जजेसची अपॉइंटमेंट करणार. या कन्सल्टेशनच्या अर्थावरून विविध डिबेट झाले. त्याच्यामध्ये आर्टिकल 124 सब क्लॉज 2 आणि 217 याच्यामध्ये अनेक डिबेट झाले. चीफ जस्टिस इज बेस्ट इक्विप टू नो द ऍक्सेस अँड वर्थ ऑफ द कॅन्डिडेट. याच्यानुसार हे जजमेंट आलं की चीफ जस्टिसलाच त्या क्षेत्रातलं बेस्ट कोण जजमेंट देऊ शकेल हे माहीत आहे. मग कन्सल्टेशनचा अर्थ कन्फर्मेशन असा झाला आणि त्याच्यामुळे काय झालं की एनजेएसी जो आहे, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, जी सरकारने चालवली होती, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून 124 या जो आहे लॉ आपला आर्टिकल आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून नॅशनल ज्युडिशियल कमिशन ऍक्ट आणला होता, परंतु सुप्रीम कोर्टने हा स्टक डाऊन म्हणजे नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि व्हॉइड करून टाकला आणि त्याच्यामुळे कोलिजियम सिस्टीम जी आहे ती सक्सीड झाली. म्हणजे जजेस जे आहेत, जजेसची जी बेंच आहे ती जजेसची अपॉइंटमेंट करणार. परंतु याच्यामध्ये सक्सिडेड पूर्णपणे सक्सेस भेटलंय का कोलिजियम सिस्टीमला, तर ते एक प्रकारे बघण्याचं काम आहे की याच्यामध्ये नेपोटिझम बऱ्याच पद्धतीने चालतं आणि मेरिट जे आहे, जे सुप्रीम कोर्टचे जजेस आहेत किंवा जे खरंच मेरिट बेस्ड जे आहे सिलेक्शन होत नाही, तर सिनियरिटी बेस्ड म्हणजे जो जास्त कालावधीमध्ये त्या कोर्टमध्ये काम करतोय किंवा त्याच्यानुसार त्यांचं सिलेक्शन केलं जातं, तर मेरिटनुसार हे सिलेक्शन होत नाहीये. तसेच वेळोवेळी सिलेक्शन होत नाही, म्हणजे टाइम बेसिसवर सिलेक्शन होत नाही. आज बघू शकतो वॅकन्सी जर बघितली आपण तर बऱ्याच पद्धतीने वॅकन्सी आहे आणि जवळजवळ आपल्याला खूप साऱ्या जजेसची गरज आहे. आता उच्च न्यायालयाच्या अहलाबादमध्ये 66 जागा रिक्त आहेत, तर जवळजवळ 200-300 जागा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या मिळून रिक्त आहेत. आणि हे जे आहे एक प्रकारे न्याय आपल्याला न मिळण्याचं कारण किंवा एवढं पेंडिंग केसेस आहेत त्याचा निवाडा वेळोवेळी लागणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना न्याय सिस्टीमवर, आपल्या या ज्युडिशरी सिस्टीमवर विश्वास होणं खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये आज व्यक्तिविशेष मध्ये न्यायाधीश रोहिंटन फली नरीमन यांचं आर्टिकल आले आहे. वकिली करताना थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती नियुक्ती झालेले नरीमन हे 7 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर हे निवृत्त झालेत. हे ज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन यांचं रोहिंटन हे पुत्र वकिली करताना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तीपदी निवड झालेले 5वे हे न्यायमूर्ती आहेत. वयाच्या 12व्या वर्षी पारसी पुजाऱ्याचे शिक्षण घेतलेले रोहिंटन वडिलाच्या पावलावर पाऊल टाकतायत. जे आपल्याला माहित पाहिजे की फक्त रोहिंटन यांनी निवृत्ती घेतलेली आहे आणि त्याच्यावर हे व्यक्तिविशेष जे आहे ते आलेलं आहे आर्टिकल. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया. औद्योगिक उत्पादनामध्ये आपली 13.6% वाढ झालेली आहे आणि महागाई दरात देखील नरमाईचा दिलासा आहे. निर्मिती क्षेत्र, खाणकाम, ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीच्या परिणामी सरलेल्या जूनमध्ये देशातील औद्योगिक उत्पादनामध्ये 13.6% वाढीची मुसंडी घेतलेली आहे आणि मागील वर्षामध्येच तुलनेमध्ये ही मोठी वाढ एक प्रकारे झालेली आहे. याच्यामध्ये आपलं जे राष्ट्रीय एनएसओ आहे, म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही जी आकडेवारी आहे ही जाहीर केलेली आहे आणि एक प्रकारे अर्थचक्र रुळावर येण्याची चिन्ह आपल्याला याच्यावरून दिसतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की जागतिक क्रमवारीमध्ये नीरज आता 2ऱ्या स्थानावर आलेला आहे. ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदकामुळे भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्राने जागतिक क्रमवारीत 14 स्थानाने आगेकूच करत 2रे स्थान गाठण्याची किमया त्यांनी केलेली आहे. 23 वर्ष नीरजने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिक ऍथलेटिक्समध्ये भारताला पहिले विजेतेपद मिळवून दिले आणि टोकियो ऑलिम्पिकच्या आधी क्रमवारीत 16व्या स्थानावर होता, तर आता त्याचे जे स्थान झालेले आहे ते जागतिक क्रमवारीत 2ऱ्या स्थानावर येऊन तो पोहोचलेला आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज बघूया आपण. आता याच्यामध्ये ब्रिंगिंग मायनॉरिटी स्कूल्स इन आरटी म्हणजे राईट टू एज्युकेशन मध्ये जो राईट टू एज्युकेशन आपला आहे त्याच्यामध्ये मायनॉरिटी स्कूलचं देखील समावेश झालेला पाहिजे. याच्यामध्ये आर्टिकल 21A च्या अंतर्गत आपला राईट टू एज्युकेशन आहे. याच्यामध्ये नॅशनल कमिशन प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट यांनी रिकमेंड केलेलं आहे. हे रिकमेंडेशन त्यांचं आहे की जे मायनॉरिटी स्कूल आहे, जे अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांचं इन्क्लुजन जे आहे, आपल्याला शिक्षणाचा जो अधिकार आहे सर्व शिक्षण अभियानामध्ये त्यांचं एक प्रकारे इंटिग्रेशन करायला हवं असं रिकमेंडेशन त्यांनी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये 21A च्या अंतर्गत एज्युकेशनचा जो राईट आहे तो आपल्याला भेटतो.
ही मायनॉरिटी स्कूल्स एक्झाम करतात, म्हणजे एक प्रकारे राईट टू एज्युकेशन मायनॉरिटी स्कूलमध्ये येत नाही, परंतु ते करण्याची गरज आहे. आता आपण जर 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2002 बघितली तर त्याच्या अंतर्गत आपल्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार भेटलेला आहे आणि तोच अधिकार मायनॉरिटी कम्युनिटीला देखील भेटला पाहिजे. नंतर 93 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2006 झाली, त्याच्यामध्ये क्लॉज 5 जो आहे आर्टिकल 15 मध्ये तो टाकण्यात आला. याच्यामध्ये अनेबल करण्यात आलं स्टेटला टू स्पेशल प्रोव्हिजन करण्यासाठी जे आपले SC ST बॅकवर्ड क्लासेस आहेत आणि अनएडेड इन्स्टिट्यूशन आहेत, आणि याच्यामध्ये एक्सेप्ट केस जी आहे ती मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. आता 93 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी ऍक्ट आहे आपली 93वी घटना दुरुस्ती जी आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 15 सब क्लॉज 5 टाकण्यात आलं. त्याच्यामध्ये SC ST बॅकवर्ड क्लासेसला स्पेशल प्रोव्हिजन्स देण्यात आल्या रिझर्वेशनच्या, परंतु अनएडेड जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे म्हणजे ज्याला फंडिंग गव्हर्नमेंटची भेटत नाहीये त्यांचा पण ह्याच्यामध्ये समावेश केला गेला. पण अपवादात्मक स्थिती कोणाची ठेवली गेली तर अल्पसंख्याक एज्युकेशन इन्स्टिट्यूट ठेवण्यात आली. आता ती का ठेवण्यात आली ते पण आपण बघूया. त्याच्यामध्ये मेन मुद्दा का आहे की त्या अपवादात्मक स्थिती का ठेवण्यात आली, की आर्टिकल 30 जो आहे आपला जो आर्टिकल 30 आहे तर त्याच्यामध्ये राईट टू मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्ट्रेशन देअर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, म्हणजे त्यांना स्वतःचा राईट दिलेला आहे अल्पसंख्याक संस्थेचा की स्वतः ते ऍडमिनिस्टर करू शकतात, त्याचं प्रशासन चालू शकतात. आणि याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी दिली जातात डिफरंट रिलिजियस मायनॉरिटी, अल्पसंख्याक रिलिजनवर बेसिसवर असेल किंवा भाषावर बेसिसवर असेल, त्या दोन्ही गटांना याच्यामध्ये प्रायोरिटी दिले जातात. त्यामुळे ती एक्झाम मध्ये ठेवली होती, परंतु त्याचं एक्झम्पशन काढून टाकून त्यांना देखील एक प्रकारे राईट टू एज्युकेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या असं रिपोर्ट्स जे आले मायनॉरिटी कमिशनचे आलेले आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये आपण दिसू हे कशामुळे गरजेचं आहे की जे मायनॉरिटी स्कूल जे आहेत ते ओव्हरक्राऊड झालेले आहेत. ओव्हरक्राऊड म्हणजे खूप सारी गर्दी त्याच्यामध्ये झालेली आहे विदाऊट एनी फॅसिलिटी, आणि फॅसिलिटी त्याच्यामध्ये जी भेटायला पाहिजे, जी सुविधा भेटायला पाहिजे ती आपल्याला भेटत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना राईट टू एज्युकेशन मध्ये आणणं हे खूप गरजेचं झालेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट आपली PIBची इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे फॉरम ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साऊथ एशिया. आता याच्याबद्दल काय माहिती आहे की इलेक्शन कमिशन ऑफ जे इंडिया आहे त्यांनी जे फॉरम ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साऊथ एशिया जी आहे या बॉडीचं जे कमिशन आहे ते भूटानला दिलेलं आहे, हँडेड केलेलं आहे याच्यासाठी चेअर करण्यासाठी. द फॉरम ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साऊथ एशिया वॉज इस्टॅब्लिश्ड. ही इस्टॅब्लिशमेंट 2012 ला झाली होती सार्कच्या अंतर्गत. आपल्या ज्या ग्रुपिंग्स आहेत, सार्क आहे, एशियान आहे, अशा ज्या ग्रुप आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर सार्कच्या अंतर्गत इलेक्शन मॅनेजमेंट बॉडी मधून ही 3rd कॉन्फरन्सच्या अंतर्गत फॉरम ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साऊथ एशिया ही इस्टॅब्लिशमेंट झालेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये फॉरमचं काम काय आहे की फॉरमचं एम जे आहे टू इन्क्रीज म्युच्युअल कॉपरेशन इन रिस्पेक्ट टू कॉमन इंटरेस्ट ऑफ सार्क्स, and the forum has 8 members election management bodies from Afghanistan, Bangladesh, Bhutan, India, Maldives, Nepal, Pakistan आणि श्रीलंका असे 8 मेंबर्स या फॉरम मध्ये आहेत. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वॉज द लेटेस्ट चेअर ऑफ द फॉरम, आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लेटेस्ट चेअर आहे. आता भूतानने ही जागा घेतलेली आहे चेअरपर्सनची. याचं नेमकं काम काय होतं की याच्यामध्ये या ज्या सार्क जे आपले साऊथ इंडियन जे नेशन्स आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्शनची प्रोसिजिंग असो की कशा पद्धतीने डेमोक्रेसीचं इन्कल्केशन म्हणजे लोकशाही पद्धतीची जे इन्कल्केशन आहे, इफेक्टिव्हनेस आहे, फ्री फेअर ट्रान्सपरंट पद्धतीने इलेक्शन कसं घेता येईल ही याच्यामधून ट्रेनिंग एक प्रकारे दिले जात होते. आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय होता, तो प्रमोट कॉन्टॅक्ट अमॉंग द इलेक्शन मॅनेजमेंट बॉडी ऑफ द सार्क कंट्रीज, फॅसिलिट अप्रोप्रिएट एक्सचेंज ऑफ एक्सपिरियन्स एक्सपर्टाईज, त्याच्यामध्ये एक प्रकारे अनुभव शेअरिंग म्हणजे जे एक्सपिरियन्स शेअरिंग जे आहे ती याच्या पद्धतीने घेतली जाईल की सार्क कंट्रीजमध्ये देखील एक चांगल्या पद्धतीने लोकशाही मेंटेनन्स, त्याची इफेक्टिव्हनेस, परिणामकारकता त्याच्यामध्ये येण्यासाठी ही बॉडीचं इस्टॅब्लिशमेंट झालेली आपल्याला दिसतंय. आणि आता ह्याचं चेअरपर्सन कुणाकडे गेलेलं आहे तर भूटानकडे गेलेला आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की इन्कम लिमिट्स ऑफ ओबीसी आणि क्रिमिलियर. आता एक प्रपोजल आलेला आहे, रिव्हिजन ऑफ इन्कम क्रायटेरिया फॉर डिटरमाइनिंग क्रिमिलियर अमॉंग्स द ओबीसी इज अंडर कन्सिडरेशन ऑफ द गव्हर्नमेंट. आता हे क्रिमिलियर इज अ कन्सेप्ट टू सेट द थ्रेशोल्ड विदिन द ओबीसी रिझर्वेशन बेनिफिट्स आर अप्लिकेबल. तर हे क्रिमिलियर जो कन्सेप्ट आहे तो क्रिमिलियर मध्ये काय आहे की आपल्यामध्ये ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे
ओबीसीच्या रिझर्वेशनमध्ये त्यांनी एक लिमिट ठरवून दिलेली आहे की ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ज्यांची इकॉनॉमिक सिच्युएशन चांगली आहे, त्याचं डिवायडेशन ओबीसी मध्ये केलेलं आहे. एक म्हणजे क्रिमिलियर आणि दुसरं म्हणजे नॉन क्रिमिलियर. क्रिमिलियर म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना क्रिमिलियर म्हटलं जातं आणि त्यांना बेनिफिट्स ऍज कम्पेअर टू नॉन क्रिमिलियर कमी आहेत. आणि 27% जो आरक्षण आहे ओबीसीला, ते ओबीसीचं आरक्षण आहे. आणि याच्यामध्ये देखील क्रिमिलियरला वेगळे अधिकार आहेत आणि नॉन क्रिमिलियरला जास्त पद्धतीने सुविधा दिल्या जातात. आणि आपल्याला माहिती आहे की ओबीसीला रिझर्वेशन देण्याची जी रिकमेंडेशन आहे ते मंडल कमिशनने दिलं होतं आणि त्याच्यानुसारच त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. आणि याच्यामध्ये इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये देखील सांगितलं आहे की 27% जे ओबीसी रिझर्वेशन आहे ते नॉन क्रिमिलियर मध्ये जे ओबीसी आहेत त्यांनाच, म्हणजे जे गरीब आहेत आणि ज्यांना अभाव आहे शिक्षणाचा, आरोग्य सुविधाचा, अशाच लोकांना हे ओबीसीचं आरक्षण देण्यात यावं. आणि ह्याच्यामध्ये एक्सेप्शनल सिच्युएशन क्रिमिलियरला, म्हणजे ह्याच्यामध्ये क्रिमिलियरचा समावेश नाहीये. आणि आर्यन प्रसाद एक प्रकारे जस्टिस यांनी क्रायटेरिया ठरवण्यासाठी क्रिमिलियरचा त्यांना अपॉइंटमेंट केली होती. त्याच्यामध्ये ज्यांची करंट इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे एका वर्षामध्ये 8 लाखापेक्षा जास्त ज्यांची इन्कम आहे त्यांना क्रिमिलियर मध्ये ठेवण्यात आलं होतं आणि बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिलियर मध्ये ठेवलं होतं. आणि याच्यामध्ये आता कशामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये आहे तर एमपींनी, म्हणजे आपले खासदार आमदार जे आहेत त्यांनी मुद्दा रेज केला आहे की याचा क्रायटेरिया रिवाइज करण्यात यावा, याची उजळणी करण्यात यावा आणि क्रायटेरिया बदलण्यात पण यावा. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झालेले आपल्याला दिसतात तर 1993 मध्ये 1 लाख जर तुमची इन्कम असेल, 1 लाखापेक्षा जर खाली असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये येतात आणि 1 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही क्रिमिलियर मध्ये येतात. त्याच पद्धतीने 2004 ला ही लिमिट 2.5 लाख केली होती, 2008 ला 4.5 लाख, 2013 ला 6 लाख, तर 2017 ला 8 लाख. त्याच्यामध्ये 3 इयर झालेले आहेत पण ही रिव्हिजन झालेली नाहीये आणि ही रिव्हिजन होण्याची गरज आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे क्वालिटी ऑफ लाईफ फॉर एल्डरली इंडेक्स. आता हा इंडेक्स जो रिलीज केलेला आहे, हा निर्देशांक जो रिलीज केलेला आहे एक प्रकारे तो केलेला आहे इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर. यांनी हा आर्थिक सल्लागार जी परिषद असते प्राईम मिनिस्टरची, त्यांनी हा इंडेक्स क्वालिटी ऑफ लाईफ फॉर एल्डरली, म्हणजे जे एल्डरली लोक आहेत ज्यांचं वय झालेलं आहे त्यांची लाईफची क्वालिटी कशा पद्धतीने आहे याच्यासाठी हा निर्देशांक आहे. आणि याच्यामध्ये 4 पिलर्स आहेत. फायनान्शियल वेलबिंग कशा पद्धतीचं आहे, म्हणजे त्या लोकांचं आर्थिक शास्त्र, म्हणजे आर्थिक दृष्टीने त्यांचं कसं वेलबिंग आहे, सामाजिक दृष्टीने कसं वेलबिंग आहे आणि हेल्थ सिस्टीम कशी आहे आणि त्यांना इन्कम सिक्युरिटी कशा पद्धतीची आहे. या 4 पिलर्सवर हा जो इंडेक्स आहे तो पारित करण्यात येतो. आणि त्याच्यामध्ये सब पिलर्स पण आहेत, म्हणजे उपघटक पण आहेत की इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट कशी आहे, एज्युकेशनल अटेनमेंट कसं आहे, आर्थिक त्याचं एक प्रकारे बळकटीकरण आहे का, मानसिक स्तरा स्थिर आहेत का, त्यांना आरोग्याच्या सुविधा भेटतात का, एक प्रकारे चांगलं वातावरण भेटतं का, याच्यामध्ये अनेक इंडेक्स असे मोजले जात आहेत. या इंडेक्सची गरज काय आहे तर या इंडेक्सची गरज आहे की आपण आता जो आपला देश आहे तर 65% जी आपली पॉप्युलेशन आहे आताच्या इजला ही यंग पॉप्युलेशन आहे. परंतु एका स्थितीनंतर 2050च्या सालानंतर आपली जी ही स्थिती आहे त्याच्यामध्ये ओल्ड एजची पॉप्युलेशन जास्त होणार आहे आणि यंगची पॉप्युलेशन कमी होणार आहे. ओके, तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम पुढच्या दृष्टिकोनातून हा इंडेक्स काढण्याची गरज भासत आहे. आता याच्यामध्ये परफॉर्मन्स जर आपण स्टेटचा बघितला या इंडेक्सनुसार तर राजस्थान आणि हिमाचल प्रदेश जे आहेत हे टॉप स्कोरिंग रिजन्स आपल्याला दिसतात. आणि याच्यामध्ये क्वालिटी ऑफ एल्डरली लाईफ इंडेक्स जो आहे तो सगळ्यात चांगला आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात लोएस्ट स्थान जे स्टेटमध्ये आहे ते जम्मू काश्मीरला भेटलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या डिस्कॉमच्या स्कीम आहेत त्या वर्क का होत नाहीये. त्याच्यामध्ये उदय जी स्कीम होती तर उदय जी स्कीम होती ती डिस्कॉम लेवलचं एक प्रकारे रिस्टोरेशन करण्यासाठी ही स्कीम होती. उदयचं फुल फॉर्म काय, उज्ज्वल डिस्कॉम ऍश्युरन्स योजना. याच्यामध्ये एक प्रकारे जे रिवायवल पॅकेज आहे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनींना की त्यांचं जे कर्ज आहे एक प्रकारे त्यांना परमनंट सोल्युशन देण्याचा ट्राय केला होता. जे पण पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते टॅकल करण्यासाठी ही स्कीम आली होती. परंतु याच्यामध्ये ही स्कीमचं जे बेनिफिट्स आहेत किंवा या ज्या पद्धतीने सरकारने विचार केला होता की या स्कीम मधून जे बेनिफिट्स भेटतील आणि डिस्कॉमची जी सिच्युएशन आहे ती इम्प्रूव्ह होईल त्या पद्धतीने झालेली नाहीये. आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण स्कीम होत्या. 2001 ला एस्केलेटर पॉवर डेव्हलपमेंट स्कीम म्हणून होती आणि याच्यामध्ये
उदय जी स्कीम होती ती 2015ला आली होती. आता याच्यामध्ये नीती आयोगने काय फाउंड आउट केलं की डिस्कॉमचे जे लॉसेस आहेत ते 90,000 कोटी करोड पर्यंत 2020-21ला गेलेले आहेत आणि याच्यामध्ये देखील उदयला तेवढं यश भेटलेलं नाहीये उदय स्कीमला. त्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याची गरज आपल्याला दिसते डिस्कॉम क्षेत्रामध्ये. याच्यामध्ये स्कीम मध्ये बघितलं तर एक प्रकारे खूप मोठे घोटाळे होत आहेत की गव्हर्नन्स म्हणजे प्रशासनाचा इश्यू असेल किंवा बेनिफिशरींना एक प्रकारे सहाय्य भेटत नाहीये आणि त्याच्यासाठी उपाय म्हणजे काय की जास्तीत जास्त त्यांना फायनान्शियल सपोर्ट दिला पाहिजे, जास्तीत प्रायव्हेटायझेशन जास्तीत जास्त प्रमोट केलं पाहिजे, खासगीकरण त्याचं केलं पाहिजे आणि एक न्यू अप्रोच ठेवण्याची सरकारला त्याच्यामध्ये गरज आहे की जेणेकरून जे लॉसेस आहेत हे भरले जातील आणि एक प्रकारे प्रॉफिटमध्ये हे डिस्कॉम्स येतील. आता नेक्स्ट जे आहे ती आहे रेल्वे सेक्टर बद्दल. तर रेल्वे सेक्टर बद्दल सांगण्यात येते की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते प्रायव्हेट अट्रॅक्शन जे असतं इन्व्हेस्टमेंटचं ते रेल्वेमध्ये का होऊ शकत नाहीये. तर इंडियन रेल्वेनी एक फॉर्मल प्रोसेस चालू केली होती 2020ला प्रायव्हेट पार्टीजला रन करण्यासाठी इंडियन रेल्वेज आणि त्याच्या पद्धतीने बघितलं गेलं तर एवढा रिस्पॉन्स भेटला नाहीये. आता याच्यामध्ये वाय करंट मॉडेल याच्यामध्ये आपल्याला माहितीये की रेल्वेचे बरेच ऍक्सिडेंट्स वगैरे होतात किंवा रेल्वेमध्ये अजून इम्प्रुव्हमेंटची किंवा अजून इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. त्यासाठी आपण प्रायव्हेट प्लेयर्सला इन्व्हाइट केलं होतं. पण त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग जी आहे ती इफिशियंट नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इक्वल रिलेशनशिप ठेवण्यासाठी हे जे आहेत परंतु प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला आपण इन्व्हाइट केलं होतं. परंतु त्याच्यामध्ये जे क्लॅशेस आहेत, जे रूल्स आहेत ते पारदर्शक पद्धतीने त्यांच्या समोर आलेले नाहीयेत किंवा अनेक कन्फ्युजन्स त्यांच्या मदतीने आहेत. आता याच्यामध्ये खाजगीकरणाचा मेन मुद्दा काय आहे की ज्या न्यू टेक्नॉलॉजीज आहेत त्या न्यू टेक्नॉलॉजीचं जास्तीत जास्त ब्रिंगिंग आपल्या रेल्वे इंडस्ट्रीमध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. आपण आता इन्व्हेस्टमेंट इन रिसर्च म्हणजे रिसर्चमध्ये देखील गुंतवणूक करण्याची गरज आहे, ज्याच्या प्रमोट करण्याची खाजगी क्षेत्राला गरज आहे की जेणेकरून त्यांचं अजून इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये होईल आणि तसंच अट्रॅक्शन म्हणजे काय की त्यांना एक प्रकारे चांगल्या पद्धतीने जे रूल्स आहेत ते समजणं गरजेचं आहे आणि त्यांचे बिझनेस फ्रेंडली जे रूल्स असतील, इज ऑफ डुईंग बिझनेस त्यांना तिथे वाटली पाहिजे आणि रिसर्चमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच प्रायव्हेट प्लेयरचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे रेल्वे क्षेत्रामध्ये निश्चितपणेच वाढेल. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.